कल्याण शहर. कल्याण शहराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कल्याण शहराची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. रोजच्या कामाच्या व्यापातून जरा एक दिवस स्वतःसाठी ठेवा व आपल्या या कल्याण शहराचा फेरफटका जरूर मारा. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे. या किल्ल्याचे बांधकाम करताना तिथं मोठी संपत्ती सापडली. दुर्गादेवीच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडली असं समजून महाराजांनी किल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले. येथे निर्माण झालेल्या आरमाराने मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगीजांना तसेच जंजिराच्या सिद्धीला दहशत बसवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कल्याणमध्ये. आज माझ्या मागे दिसते तुम्हाला दुर्गाडीचा किल्ला, दुर्गाडी फोर्ट आणि इथे कल्याणची खाडी तुम्हाला दाखवणार आहे. कल्याणमधली काही ठिकाणं, पर्यटन स्थळं. कल्याण शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. तर इथे शिवाजी महाराजांनी आपले पहिले आरमार सुरू केले. हा आहे गणेश घाट, जो आपण खालून बघितला. आता ह्या गणेश घाटाशेजारीच कल्याणकरांसाठी खुशखबर आहे. खुशखबर अशी आहे की ही जी पाणबुडीच्या आकाराची इथे भव्य असे म्युझियम तयार होणार आहे. आणि हे म्युझियम आहे ते आरमाराविषयी. हे म्युझियम चालू होण्यासाठी अजून 1 ते 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागणार. तर या ठिकाणी आहे, या एका ठिकाणी आहे दुर्गादेवीचे मंदिर, दुर्गाडी किल्ला, आणि हे आहे म्युझियम. दोन्हीही एका बाजूला, लेफ्टला आणि राईटला. तर यापुढे आपण पुढे चालत गेल्यावरती आपल्याला हा चौक लागतो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान आहे. दुर्गाडी किल्ल्याला भेट देऊन झाल्यानंतर मी पोचलो सुभेदार वाड्याजवळ. तर हा आहे सुभेदार वाडा. हा सुभेदार वाडा 230 वर्षाहून अधिक अशी जुना वाडा आहे हा. आणि आत्ताच 2002मध्ये हा पाडण्यात आला व त्या जागी ही शाळा उभारली गेली. सुभेदार वाड्यातील गणपती उत्सव हा केवळ प्रसिद्धच नाही तर कल्याणसाठी ही प्रतिष्ठेचा आहे. ही इमारत सामान्य वास्तू नव्हती, तर ती राज्य सरकारच्या प्राचीन कलाकृतीच्या यादीत असलेली एक प्राचीन वास्तू होती. सर्वांचा आवडीचा नाश्ता म्हणजे वडापाव. खिडकी वडा हा यशवंत वजे यांनी 1968ला बटाटे वडे विक्रीच्या व्यवसायाला प्रारंभ केला. वजे यांचा जुना पद्धतीचा वजे वाडा होता. या वड्याच्या आत शिरताना उजव्या बाजूस असलेल्या खिडक्यातून बटाटे वडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पूर्वीचे कल्याण गाव हे आत्ताच्या अत्रे रंग मंदिराच्या परिसरात वसलेले होते. या भागात पूर्वी वाड्या होत्या. यातच फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन सुबक भांडी तयार करणाऱ्या कुंभाराची कुंभारवाडी देखील होती. शहरे झपाट्याने बदलू लागली. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे
उद्योगधंदेसुद्धा बदलू लागले, परंतु येथील कुंभाराने आपले मातीशी असलेले नाते अगदी घट्ट रुजवून ठेवले. कल्याण शहरामध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उपलब्ध मोजक्या ठिकाणांमध्ये सुभाष मैदानचे नाव आवर्जून घेतले जाते. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. क्रिकेटपटू येथे सराव करतात, तसे येथे दिवसभर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा स्पर्धाही होतात. चला आता आपण भेट देणार आहोत ते काळा तलावला. ठाणे जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कल्याणमधील ऐतिहासिक काळा तलाव हे या शहराचे ऐतिहासिक वैभव आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते भिवंडी या रस्त्याच्या एका बाजूला काळा तलाव आहे. कल्याण शहराच्या इतिहासात या तलावाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. काळा तलाव हे पूर्वी कल्याण शहराचे जलस्रोत होते. कालांतराने तलाव नापीक झाले, मात्र महापालिकेने 5 वर्षापूर्वी तलावाचे सुशोभीकरण करून या तलावाच्या परिसराला सुंदर केले. हा तलाव पूर्वी शेनाळे तलाव म्हणून ओळखला जात होता. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलावाचे शहराचे आकर्षण असल्याने या तलावाचे सुशोभीकरण पालिकेने केले असून या तलावावर पर्यटकांची गर्दी होते. तलावाभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली असून त्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक आहे. तलावाच्या एका बाजूला बाग आहे. लहान मुलांसाठी खेळणी आहे. संध्याकाळी या बागेत लहान मुलांचा किलबिलाट असतो. इथेच आपणास बघायला मिळते ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असे स्मारक. बिर्ला मंदिर हे शहाड येथील भगवान विठोबांचे मंदिर आहे. इथे येण्यासाठी कसारा, आसनगाव, टिटवाळा याची कोणतीही ट्रेन पकडावी व शहाड येथे उतरून मंदिरापर्यंत ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत. बिर्ला मंदिर हे अतिशय निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. कसे वाटले तुम्हाला कल्याण शहर? हा तर फक्त कल्याण पश्चिममधील पर्यटन स्थळे होती. तर आता मी माझा व्हिडिओ हा इथेच थांबवतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर आपण भेटू माझ्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, धमाल करा, मस्ती करा. बाय.